पुण्याच्या पर्वती मतदारसंघात तुतारी कमळावर भारी पडणार। भाजपच्या बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावणार। माधुरी मिसाळांचा विजय रथ अश्विनी कदम रोखणार। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पर्वती मतदारसंघात शरद पवार गटाचा दबदबा वाढतोय। महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांमध्ये झालेली फूट, भाजपच्या इच्छुकांची वाढलेली भाऊगर्दी आणि मतदारसंघात स्टँडिंग आमदाराबद्दल वाढलेली अँटी इन्कम्बन्सी चर्चेत आहे। याचा थेट फायदा शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांना होईल अशी शक्यताही वर्तवली जाते। भाजपच्या माधुरी मिसाळ या सध्या पर्वती मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत। 2009, 2014, 2019 अशा सलग 3 वेळा त्यांनी इथं विजयी गुलाल उधळलाय। पण यंदा चित्र बदलू शकतं अशी कुजबूज ऐकायला मिळते। माधुरी मिसाळ यांचं तिकीट भाजप कापणार। सलग 3 वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्याबद्दल मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीची सुप्त लाट असल्याचं बोललं जात आहे। माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी सुद्धा उमेदवारीवर दावा केलाय। आता भाजप हायकमांड सलग चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना तिकीट देणार का यावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय। पण भाजपच्या अंतर्गत स्पर्धेचा थेट फायदा शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांना होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतात। कारण अश्विनी कदम यांनी 2019 साली माधुरी मिसाळ यांना तगडी फाईट दिली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अश्विनी कदम यांनी एकूण 35% मतं घेत तब्बल 60,245 मतं मिळवली होती आणि त्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार ठरल्या होत्या। पण यंदा परिस्थिती वेगळी आहे। खुद्द भाजपमधून त्रिकोणी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। अशातच भाजपला बंडखोरीचा फटका बसू शकतो असा अंदाजही वर्तवला जातोय। पर्वती मतदारसंघात मध्यमवर्गीय सोसायट्या, यासोबतच अतिउच्चभ्रू सोसायट्या आणि झोपडपट्टी या भागाचाही लक्षणीय समावेश आहे। या मतदारसंघावर महाविकास आघाडीच्या वतीनं शरद पवार गटानं दावा केला तर आश्चर्य वाटायला नको। शरद पवार गटाच्या वतीने अश्विनी कदम पर्वतीमध्ये तयारीलाही लागल्या। दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवार बदलायच्या जोरदार चर्चा आहेत। अशात अजित पवार गटाची भाजप उमेदवाराला साथ मिळणार का हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं आहे। एकीकडे महाविकास आघाडीच्या वतीनं अश्विनी कदमांना पाठबळ दिलं जातंय, तर दुसरीकडे विद्यमान आमदारांबद्दलच भाजपच्या इतर नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। त्यामुळे यंदा पर्वती मतदारसंघात अश्विनी कदमांच्या रूपात तुतारीचा आवाज घुमणार का हे पाहणंच महत्त्वाचं आहे।